श्रावण आला जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नचरा जरा साला जरा हसरा नचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशाणे मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला आकाश वाटेने श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणांक येथे सरसर हिरवे क्षणांक फिरून ऊन पडे हे जे ऊन आणि पावसाचं खेळ आहे त्यातून ते सुंदर असे इंद्रधनुष्य निर्माण होते ते खरंच बघण्याजोगे आहे. कोणी कोणी पाहिलं इंद्रधनुष्य? नाही, आम्हाला वेळच नसतो. ठीक आहे, आता आपण बघूया यापुढे इंद्रधनुष्य खूप सुंदर आणि त्या सुंदर अशा इंद्रधनुष्यामध्ये आणखी भर घालतो ते म्हणजे आपले श्रावणातील सण. श्रावणाच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे. पौर्णिमेला चंद्र हा श्रावण नक्षत्रात असल्यामुळे त्याला श्रावण असे नाव पडले आहे. श्रावणातील सोमवारी भक्तजन व्रत करतात, मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते, शनिवारी मारुतीची आराधना केली जाते, तर नागपंचमीला सर्पाची पूजा केली जाते. काल्या नागाची मुक्तता यमुना नदीतून याच दिवशी श्रीकृष्णाने केली आहे. तसेच श्रावणातील सुरुवातीचे दिवस हे माशांच्या प्रजननाचे असल्यामुळे तेव्हा मासेमारी बंद केली जाते आणि नारळी पौर्णिमेला सागरामध्ये मनोभावे नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करून मासेमारीला सुरुवात केली जाते. रक्षाबंधन देखील याच महिन्यात साजरा केला जातो हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तसेच अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाचा जन्म याच दिवशी झाला असे आपण पुरातन काळापासून ऐकत आलो आहोत. नवमीला दहीहंडी आणि गोपाळ काळा साजरा केला जातो. त्यानंतर येतो तो बैलपोळा. शेतकरी ज्याप्रमाणे शेतामध्ये राबतात तितक्याच मेहनतीने बैलही राबत असतात. तो सण खास बैलासाठी आयोजित केला असतो. बैलांना सजवले जाते, मिरवणूक काढली जाते आणि त्यांचा बैलपोळा साजरा केला जातो. बैलपोळाला श्रावण पोळा असेही म्हटले जाते. आमच्या गुणवंतींच्या गुणांमधून आपण हा प्रोग्राम श्रावणाचा सण आयोजित केलेला आहे तो पाहणारच आहे. त्यासाठी इथे जमलेल्या माझ्या प्रत्येक भगिनींचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आता एक ऍक्ट होणार आहे त्याने सुरुवात होती. आता माझ्या सासूला कामं पडली की नुसतं पोरीच्या घरी जाऊन 2 महिन्यापूर्वी बालिका कालिका कुठे आहे ना तिथे जाऊन आली. माझ्या नवऱ्यानी महागीतली 4-5 रुपये घेऊन दिली आणि माझ्या सासूनी त्याची झपली करून ठेवली आणि असे फोटो काढले. तुम्ही ते म्हातारीचे छत्री असलेलं बघितलं असेल ना फोनमध्ये, ते फेसबुक की चेकबुक काहीतरी म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये तिचे फोटो बघितलेच असेल. पण काय बाई तिच्याबद्दल सांगावं तेवढं कमी. पण जाऊ दे, आता माझ्या पोरालाच पाठवते माझ्या पोरीला न्यायला. राम्या, ए राम्या, अरे श्रावण सण आला, आपल्या मनीषाला घेऊन ये. ठीक आहे, आता उद्या नागपंचमीच आहे तर पोळा-धोळाचं पण थोडस सोबत घेऊन येते तुला. सयदाटते पंचमी सणाला
येतोय का? दादा आला? मला खूप आठवण येत होती रे तुमची.
रक्षाबंधन आहे म्हणून चल लवकर राखी बांधून मला आज सगळ्यात पहिले स्टेटस ठेवायचा आहे. मग चल पटकन. मग टेन्शन येते गिफ्ट द्यायचं. चेकबुक डायरेक्ट. अच्छा. सगळ्या बहिणीला गिफ्ट करा एवढ्या. आम्ही सगळे मामा म्हणते. एकटा भाऊ आहे सर्व बहिणी आहे. त्याला प्रेशर आलं एवढे. एवढ्या बहिणींमध्ये भाऊ व्हायला नशीब लागतं. लग्नात 1 तोळ्याची अंगठी द्यायची आहे, भाऊ अनमॅरिड आहे अजून. हा, प्रत्येकीने 1 तोळ्याची अंगठी लागणार आहे, भाऊ अनमॅरिड आहे. एवढ्या बहिणींना गिफ्ट नाही इतका कंजूसगिरी नाही चल दे. हे आम्हाला दाखव. काय रे? एवढे आणते पैसे. काहीतरी काम आहे भावाचं. तुम्हाला रक्षाबंधन कशी दिसते मी. चला तर आता आपण श्रावणातलं रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा हे सण तर बघितले. आता ह्याच्यानंतर काय येतं ओळखा भाऊ. अष्टमी तर विसरले ना, डायरेक्ट गणपतीवर उडी मारली तुम्ही तरी बघा. अरे पण अष्टमीला दहीहंडीला आम्हाला जरा वर्गणी लागेल तर सगळ्यांनी चला चला वर्गणी गोळा करायला निघा बघा. आपल्याला दहीहंडी आली आता तोंडावर, या लवकर. वर्गणी द्यायची आहे सगळ्यांनी. आणि तुम्ही सगळ्यांकडनं वर्गणी घ्या, सगळ्यांकडनं घ्यायची, एकाला पण सोडू नका. चांगल्या कॉलेजमध्ये लागलं ना. आता नवस केला होता आपण. नवस केला होता. टॉप कॉलेजमध्ये लागला ना की 7 मनोहरकला मंदिरमध्ये 7 स्तर नाही, एवढ्या दहीहंडीचे 11 स्तर लागणार. 11. पण नेमका तुम्ही कोणत्या ओमचा केलं. कारण हा ओम पण आणि हा पण. 5,000ची काय. 5,000ची. 5,000 वाचावर किती शून्य असतात. काय म्हणताय, काय द्यायचं सांगा. 11,000ची फागा हो मॅडम. 1 रुपयावरती. 1 रुपया शगुन तुमच्याकडे. 1 रुपयाचं मनोहर मंडळाचा विजय असो. माहिती का आता आमचा काय नवस आहे. दुसरं पण आहे. काय करताय. हरी आहे ना, हरी आहे. बघा अरे यावेळेस हरीला कृष्ण बनवणार आहे. कृष्ण. गेल्या वर्षी पण असेच बोललात. छोटा हरी छान दिसतोय, बारीक आहे, वरती चढेल, मटकी फोडेल. घेतले आपले 10,000 घेऊन गेले आणि दुसऱ्याला चढवलं. मग काय काय नाही, मी 11 रुपये देणार आहे. 11 दिवस कंजूस शेवटी. चला मानकामी ज्वेलर्स यांच्याकडून 11,000ची रोख देणगी मिळालेली आहे. तरी मनापासून आम्ही त्यांचे धन्यवाद मानत आहोत. तसेच भारती कन्स्ट्रक्शनच्या सुजाताताई चौधरी यांनी 1,000ची पावती
स्वइच्छेने ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी गुणवंतीच्या गुणवंतींबरोबर संपर्क साधावा. आम्ही त्यांचं नाव इथेच जाहीर करू. 50,000 क्या बात है. टाळ्या. आणि स्पीकर मंडळी यांच्याकडून 1,001 टाळ्या. संजीवनी कापकर यांच्याकडून 1,00,000ची देणगी. वर्गणी थोडी कमी चालू झाली. आठवडा भेटला की मला वर्गणी गोळा करायला. आता ही मनीषा नव्हती का शेवंताची? काय गं मनीषा, कधी आली? बघत पण नाही तू शहरात गेलीस का? आजच आली का? कशा आहे तुम्ही? आम्ही मस्त. कधी आली? आज आली. अरे वा, चांगलंय. वैशाली काकूची एक्सप्रेशन दिसत नाही आम्हाला. सगळे मागे अगं परत करा. मंगळागौरीचं सण असेल ना आता? हो, या तुम्ही सगळ्या. चला इथे या काकू. तुम्हाला आलं काय का म्हणलं? ही शिवराची मुलगी ना? हो. तिची पहिलं मंगळागौरी ना? हो. ते आमंत्रण वगैरे आलं का तुला? मला तर नाही दिलं, पण तुला नाही दिलं आमंत्रण. मला पण आलंय बाई. हो. तुलाच कसं नाही दिलं? याच्यात येत नाही मग व्हिडिओ. आम्हाला तर आलं नाही का? तुला कसं मिळालं आम्हाला? काय माहिती बाई कसं? अगं पण तुला कसं माहित नाही? तुमच्या सूर्यवंशी आणि रोहिणी तिने वेळेस उर्मी ग्रुपचा कार्यक्रम ठेवला इथे. हो. काय बोलते? मग? काय बाई, मग आता यावेळेस त्या कार्यक्रम करणार? मग आपल्याला काही नाचायला देणार नाही. असं काही नाहीये. त्या खूप सुंदर सादरीकरण करतात आणि आपल्याला पण त्याच्यामध्ये सामील करून देतात. मी बघितलाय त्यांचा एक कार्यक्रम. माझी जाऊ राहते ना शहरात, त्यांच्याकडे बघितला होता. हो. तू पण होती ना? हो, मी पण होते. चल मग आता तयारीला लागायला लागेल. काही आता मग त्या शेवंताकडे एवढा पैसा आलाय, तुम्ही दागिने घालून मिळवत असते. मी पण तिच्यापेक्षा चांगली उठावणार असणार आहे. चल मला पण स्वामिनीमध्ये सेल लागलाय. चल लवकर लवकर. जास्त पैसे दे म्हणून. खेळूया
उबर भेंडी उबराजाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत वाहिली हिरण सरसर या बाईची कानाचा या आमच्या वेड्या कानाला एक वेळी मुंबई सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा आणि मोत्यांचा डोलारा डोलाऱ्या दाखिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या अशी पिनाचू अशी पिनाचू अशी पिनाचू अशी पिनाचू पहिली पोळ आहे संध्या काढण्यासाठी नदीवर घेऊन जा आधी नदीवर घेऊन जायचं मार्केट जाऊन त्याच्यासाठी बाशिंग झूल घुंगरू रंगायचे सामान सारं धुण्याचं मस्त सजवायचं त्यात संध्याकाळी मस्त जल्लोष झाला पाहिजे हात नका बसू मी चालू वावरात घेऊन जा माझ्या कर्माच्या रेषा भाग नशिबाचा सारा तुला दावणीला देते 4 घासांचा हा चारा कसं फिरू तुझं पांग नाही या मातीची ही पुन्हा झेली उन्हाळी वारा पोळा असा हा श्रावण महिन्याचा शेवटचा सण असतो बरोबर की नाही तर आता आपल्याला कसले वेळ लागलेले असतात गणपतीचे तर आता गणपतीला बाहेर जायचं नाही असं होईल का जायला तर पाहिजेच मग आता बघूया एक बहिणीच्या मनातलं गाणं बंधू येईल माहेरी न्यायला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी घुमरा
मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. नमस्कार मैत्रिणींनो, आत्ताच तुम्ही आमच्या गुणवंती ग्रुपचा श्रावण सण हा प्रोग्राम बघितला. तुम्हाला प्रोग्राम आवडलाच असेल हे तर आम्हाला तुमच्याकडे बघून कळतंच आहे. तर आता आपल्याबरोबर आपल्या मंडळातली लावणी सम्राज्ञी धनश्री उतेकर असताना तिची लावणी न होणं म्हणजे एक प्रकारे आपल्यावर अन्यायच आहे. त्यामुळे आता आपल्यासमोर सादर करीत आहे श्रावण महिन्यावर लावणी धनश्री उतेकर. आभाळ पावसाळी पाहुणा ग भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग बाई श्रावणाचं मला झेपेना बाई श्रावणाचं मला झेपेना बाई श्रावणाचं मला झेपेना बाई श्रावणाचं मला झेपेना पिवळा पंखाचा पक्षी नाक सांगेना पिवळा पंखाचा पक्षी नाक सांगेना सांगेना बाई श्रावणाचं मला झेपेना बाई श्रावणाचं मला झेपेना. श्रावणाच्या सरी मनभर थरथरी श्रावणाच्या सरी श्रावणाच्या सरी मनभर थरथरी श्रावणाच्या सरी मनभर थरथरी हिरव्या